विद्यार्थ्यांनो, आपण भागीदारी संस्थेचे विसर्जन या प्रकरणाला सुरुवात केली होती। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या विसर्जनासंबंधी काही प्रास्ताविक माहिती सांगितली होती। आपण जे प्रकरण सुरू केलं ते प्रकरण होतं आपलं भागीदारी संस्थेचे विसर्जन। भागीदारी संस्थेचे विसर्जन आणि या प्रकरणासंबंधी आपण आधीची माहिती दिली, त्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलं आहे? पहिले तुम्हाला दिलेलं आहे विसर्जनाचा अर्थ, विसर्जन म्हणजे काय आहे तर त्याचा अर्थ तुम्हाला ते सांगितलेला आहे। त्याच्यानंतर विसर्जनाची आवश्यकता किंवा गरज, विसर्जनाची आवश्यकता काय, गरज काय, का विसर्जन केलं जाते भागीदारीचं, केव्हा विसर्जन केलं जाते, कोणत्या परिस्थितीमध्ये विसर्जन केलं जाते या संबंधीची माहिती आपण दिली। त्याच्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया, म्हणजे विसर्जन नेमकं कसं केलं जाते, विसर्जनामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात या संबंधी तुम्हाला माहिती काल दिलेली आहे। त्याच्या आधीच्या व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे। आता आज आपण पाहणार आहे की विसर्जनाचं उदाहरण आपण कसं सोडवायचं, भागीदारीच्या विसर्जनाचा जमा खर्च कसा करायचा, कोणत्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं। आता भागीदारीच्या विसर्जनाचा जमा खर्च करताना उदाहरणामध्ये तुम्हाला एकूण 4 लेखे तयार करावे लागतील, 4 प्रकारचे खाते तयार करावे लागतील। ते कोणकोणते? पहिलं आहे रोखीकरण खाते। रोखीकरण खाते त्याला आपण इंग्लिशमध्ये रिलायझेशन अकाउंट म्हणतो। नंबर 2 भागीदारांचे भांडवल खाते। नंबर 3 रोख किंवा बँक खाते। रोख किंवा बँक खाते। आणि नंबर 4 भागीदाराचे कर्ज खाते। हे 4 प्रकारचे खाते आपल्याला उदाहरणामध्ये तयार करायचे। पहिलं आहे रोखीकरण खाते, त्याला आपण इंग्लिशमध्ये रिलायझेशन अकाउंट म्हणतो। भागीदारांचे भांडवल खाते, त्याला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो। आणि भांडवल खात्यासोबत कधी कधी जर तुम्हाला उदाहरणार्थ चल खाते दिले असेल तर चल खाते पण याच्यामध्ये तयार केले जातात। असल्यास चल खाते जर असेल तर भांडवल खात्यासोबत चल खाते पण तयार करावं लागेल। त्याच्यानंतर आहे रोख किंवा बँक खाते, एकच खाते, रोकड खाते, बँक खाते। त्याच्यानंतर भागीदाराचे कर्ज खाते, भागीदाराने एखाद्या भागीदाराकडून जर कर्ज घेतलं असेल ते कर्ज, त्या कर्जासंबंधीचं खाते हे तुम्हाला तयार करायचे। असे 4 तुम्हाला खाते तयार करायचे। आता या 4 खात्यांची माहिती आपण पाहू। सगळ्यात पहिले आपण पाहू रोखीकरण खाते। रोखीकरण खाते
आता बघा, तुम्हाला जी माहिती आता आपण सांगणार आहोत, जी माहिती दिल्या जाईल त्याचे जे पॉईंट मी तुम्हाला बोर्डवर जे लिहून दिलेले आहेत ते तुम्ही काय करायचं, वहीमध्ये उतरत जायचं आणि त्या संबंधी जी माहिती तुम्हाला लिहिता येईल ते तुमच्याकडे व्हिडिओ आहेच ऑलरेडी, ते व्हिडिओ मागे पुढे करून नंतर तुम्हाला पुन्हा पाहता येईल. त्या संबंधीची माहिती लिहित जायची, वहीमध्ये उतरत त्या संबंधीचे नोट्स तयार करायचे तुम्हाला. आता आपण पाहतो रोखीकरण खाते. आता रोखीकरण खाते हे का तयार करायचं? रोखीकरण खात्याचा अर्थ काय? तर भागीदारीच्या विसर्जनाप्रसंगी व्यवसायातील सर्व संपत्ती आणि देयतेचं रोखीकरण केलं जाते. रोखीकरण केलं, संपत्तीचं रोखीकरण करणे म्हणजे संपत्तीची विल्हेवाट लावणे, म्हणजे संपत्तीची विक्री करणे आणि देयतेचं शोधन करणे. व्यवसायाची जेवढी देयता असेल त्या देयतेचं शोधन करणे, त्याचं रोखीकरण करणे, म्हणजे देयतेचं जे कर्ज आहे व्यवसायाच्या अंगावर जे देणं आहे त्यांना त्यांचा पैसा परत करणे आणि कोणती संपत्ती किती रुपयाला विकली गेली, संपत्ती विकून किती पैसा आला, यालाच म्हणतात संपत्तीचं रोखीकरण करणे. मग विसर्जनाप्रसंगी संपत्तीचं जे रोखीकरण केलं जाते त्या रोखीकरणामध्ये नफा झाला की तोटा झाला. विसर्जनाप्रसंगी संपत्तीचं जे रोखीकरण केलं जाते त्या रोखीकरणामध्ये नफा झाला की तोटा झाला याकरता हे रोखीकरण खाते तयार केले जाते. आणि रोखीकरण खाते तयार करताना काय केलं जाईल? या रोखीकरण खात्यामध्ये सर्व संपत्ती आणि देयतेची पदं याच्यामध्ये दर्शवल्या जाते. ते कसे दर्शवायचे आपण नंतर सांगूच तुम्हाला, फक्त इथे लक्षात ठेवायचं की रोखीकरण खाते का तयार करायचं. काय सांगा, रोखीकरण खाते तयार करण्याचा एकच उद्देश आहे की विसर्जनाप्रसंगी संपत्तीचं रोखीकरण करताना त्या रोखीकरणामध्ये नफा झाला की तोटा झाला हे शोधून काढण्यासाठी रोखीकरण खाते तयार केले जाते. पहिलं खाते. आता दुसरं आहे भागीदाराचे भांडवल खाते. भागीदाराचे भांडवल खाते. आता व्यवसायामध्ये जेवढे भागीदार असतील, 2 असतील 3 असतील, त्या प्रत्येक भागीदाराचं भांडवल खाते उघडलं जाते, तयार केलं जाते. आणि भांडवल खाते तयार करण्याचा उद्देश काय की विसर्जनाप्रसंगी, कारण आता व्यवसाय बंद करायचा आहे, सगळं व्यवसायाची समाप्ती करायची आहे. मग व्यवसायाची समाप्ती करताना सर्व देयतेचं कर्जाचं शोधन केल्यानंतर उरलेल्या पैशातून जो पैसा उरणार आहे त्यातून कोणत्या भागीदाराला किती शोधन करायचं, त्यांना किती पैसा परत करायचा आहे, याकरता कोणत्या भागीदाराच्या खात्यावर किती शोधन आहे किंवा कोणत्या भागीदाराकडून किती पैसे वसूल करायचे आहेत, प्राप्त करायचे आहेत, हे शोधून काढण्यासाठी प्रत्येक भागीदाराचं भांडवल खातं तयार केलं जातं. म्हणजेच विसर्जनाप्रसंगी भागीदाराला अंतिम शोधन करताना त्याला अंतिम शोधन किती करायचं आहे हे शोधून काढण्यासाठी प्रत्येक भागीदाराचे भांडवल खाते तयार केले जाते. ठीक आहे. याच्यानंतर आता तिसरं जे खातं आहे आपलं रोकड खाते, त्याला आपण रोख खाते म्हणतो, रोख किंवा बँक. हे तिसरं खातं. हे आवश्यक आहे, प्रत्येक उदाहरण तुम्हाला तयार करावंच लागेल. आता भागीदारीच्या विसर्जनाप्रसंगी जमा खर्च करताना किंवा संपत्तीचं देयतेचं रोखीकरण करताना व्यवसायामध्ये नगदी पैसा किती आला, रोख रक्कम किती आली, ती कोणकोणत्या मार्गाने, कोणकोणत्या स्वरूपात आली, कोणकोणत्या मार्गाने आली, तसेच नगदी शोधन किती केलंय, व्यवसायाची जी देयता आहे त्या देयतेचं, कोणत्या देयतेचं किती शोधन आपण करणार आहे आणि ते शोधन कोणावर आहे, नगदी पैसा त्यांना दिला जाईल. मग ते रोख राशी, आलेली राशी आणि रोख गेलेली राशी या संबंधीची माहिती दर्शवण्यासाठी
हे रोकड खाते किंवा बँक खाते तयार केलं जाते. म्हणजे जसं रोकड खात्यात आपला नियम आहे, रोकड आली म्हणजे आपण रोकड खाते नावे करतो, रोकड गेली म्हणजे रोकड खाते जमा करतो. म्हणजे आलेला सर्व पैसा रोकड खात्याच्या नावे बाजूला दर्शवला जाईल आणि गेलेलं शोधन हे रोकड खात्याची किंवा बँक खात्याच्या जमा बाजूला दर्शवलं जाईल. आणि शेवटी सगळ्यांना शेवटी भागीदारांना किती शोधन आहे आणि ते शोधन बँकेतून किती केलं जाईल या संबंधीची माहिती या रोकड किंवा बँक खात्यामध्ये दर्शवली जाईल. म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात द्यायचं आहे की रोख स्वरूपाची प्राप्ती आणि रोख स्वरूपाचे शोधन किंवा नगदीचे व्यवहार दर्शवण्यासाठी रोकड किंवा बँक खाते तयार केलं जाते. त्याच्यामध्ये हे तिसरं खातं आहे. त्याच्यानंतर चौथं खातं आहे भागीदाराचे कर्ज खाते. भागीदाराचे कर्ज खाते. आता हे खातं जर उदाहरणार्थ तुम्हाला भागीदाराचं कर्ज दिलं असेल तरच हे खातं उघडलं जाईल. म्हणजे आवश्यक कंपल्सरी प्रत्युत्तर नाही. जर उदाहरणामध्ये कोणत्या भागीदारीने कर्ज घेतलं आहे आणि ते कर्ज ताळेबंदाच्या देयताला दिलेलं आहे तर त्या भागीदाराच्या कर्जाचं खातं इथं उघडलं जाईल. भागीदाराचे कर्ज आणि भागीदाराचं कर्ज खातं का उघडलं जाईल की भागीदाराला जे भागीदाराकडून कर्ज घेतलं आहे ते कर्ज परत करताना ती व्याजासहित परत करायचं आहे की त्याची किती राशी परत करायची आहे, कोणी परत करायचं आहे, कुठून परत करायचं आहे त्या संबंधीची माहिती या भागीदाराच्या कर्ज खात्यामध्ये दर्शवली जाईल. याकरता पेशंट तुम्हाला भागीदाराचे कर्ज खाते हे तयार करावे लागेल. म्हणजे आपण एकंदर 4 प्रकारचे खाते पाहतो. कोणकोणते पाहतो? पहिलं रोखीकरण खाते, नंतर नंबर 2 प्रत्येक भागीदाराचे भांडवल खाते किंवा चल खाते जर असेल तर, नंतर तिसरं आहे रोकड किंवा बँक खाते, त्याला आपण रोकड खाते म्हणा किंवा बँक खाते म्हणा, आणि नंतर चौथा आहे भागीदाराचे कर्ज खाते जर आवश्यक असेल तर. हे 4 प्रकारचे खाते आपल्याला तयार करायचे आहेत. भागीदाराच्या जमा विसर्जनाप्रसंगी जमा खर्च करताना ते आपल्याला 4 खात्याची माहिती पाहिजे प्रकारची. आता आपण खात्यांची माहिती तर पाहिलेली आहे. आता आपल्याला नेमकं उदाहरण कसं सोडवायचं, विसर्जनाप्रसंगी जमा खर्च करताना त्याचे खाते कसे तयार करायचे त्याची आपण माहिती आपण पाहू. तुम्हाला उदाहरणामध्ये प्रश्न म्हणून एक ताळेबंद दिलेला आहे भागीदारीच्या व्यवसायाचा आणि ताळेबंदाच्या खाली समायोजन नोंदी दिलेल्या असतील, इतर माहिती दिलेली आहे. तो ताळेबंद तुम्हाला दिलेला आहे. आपण ताळेबंदासाठी प्रारूप पाहतो. ताळेबंदाला 2 बाजू, देयता आणि संपत्ती. आता ताळेबंदामध्ये देयता बाजूला जी देयता आहे ती कोणकोणती राहील? अंतर्गत देयता, अंतर्गत देयता, बाह्य देयता, भागीदाराचे कर्ज, देयता बाजूचे 3 भागात आपण विभाजन केलेलं आहे. 3 देयता लक्षात ठेवायचे, अंतर्गत देयता, बाह्य देयता, भागीदाराचे कर्ज. तर संपत्ती बाजूला संपत्तीची 2 पद्धत लक्षात ठेवा. एक रोकड किंवा बँक शिल्लक आणि दुसरं आहे उरलेली सर्व संपत्ती. असे ताळेबंदामध्ये तुम्हाला देयता बाजूला या प्रकारची देयता आहेत, अंतर्गत देयता, बाह्य देयता, भागीदाराचे कर्ज. संपत्ती बाजूला रोकड शिल्लक असेल किंवा बँक शिल्लक असेल, कधी कधी दोन्ही दिले असतील, आणि नंतर आहे उरलेली सर्व संपत्ती. असे 5 पद आपण संपत्ती ताळेबंदामध्ये पाहणार आहे. आता अंतर्गत देयता जी आहे
ही अंतर्गत देयता म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये? अंतर्गत देयता म्हणजे ज्या देयतेचे पैसे भागीदारांना दिले जातात किंवा जी देयता भागीदारांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित केली जाईल त्याला म्हणतो आपण अंतर्गत देयता. म्हणजे ज्या देयतेचे पैसे भागीदारांना मिळणार आहे, भागीदारांची देयता आहे, भागीदारांना देणं आहे, ही अंतर्गत देयता. बाह्य देयता. बाह्य देयता म्हणजे भागीदार सोडून अन्य व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीला, बाहेरच्या व्यक्तीला जे जे पैसे देणे आहे ती म्हणजे बाह्य देयता. याच्यामध्ये विविध धनको, बँकेचं कर्ज, देणे हुंड्या, अशा प्रकारे जे बाहेरच्या लोकांना देणं आहे ते सर्व देयता म्हणजे बाह्य देयतामध्ये घेतलं जाते. आणि भागीदाराचे कर्ज. भागीदाराचं कर्ज म्हणजे जी अंतर्गत देयता, म्हणजे कर्ज म्हणून वेगळं खातं उघडलं जाईल. ही अंतर्गत देयता म्हणजे तिचं भांडवल आहे. आणि भागीदाराचे कर्ज म्हणजे भागीदाराचं कर्ज खातं एक प्रकारे वेगळं खातं उघडलं जाईल. हे तीन प्रकारची देयता आहे. त्याच्यानंतर रोकड शिल्लक आणि उरलेली सर्व संपत्ती. संपत्ती बाजूला जमिनी, इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, मोटार गाड्या, जेवढे माल साठा, समरस्कंद याच्या सर्व दिलेलं आहे तुम्हाला. ताळेबंदाचे 5 प्रकार म्हणजे 5 भागात आपण विभाजन केले. आता अंतर्गत देयता. अंतर्गत देयतेचे जे पद असतील तुम्हाला तर ती अंतर्गत देयता नेहमी भागीदाराच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करते. अंतर्गत देयता भागीदारांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करावी. बाह्य देयता. बाह्य देयतेची जेवढी पदं असतील ती बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केली जाईल. भागीदाराचे कर्ज. आपण भागीदाराचं कर्ज खातं उघडू, ते भागीदाराचं कर्ज भागीदाराच्या कर्ज खात्याला स्थानांतरित केले जाईल. रोकड शिल्लक, बँक शिल्लक. आपण रोकड खाते किंवा बँक खाते उघडू, ती रोकड शिल्लक किंवा बँक शिल्लक बँक खात्याला स्थानांतरित केल्या जाईल. आणि उरलेली सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केली जाईल. ती कशी करायची आपण सांगू इथे दिलं. म्हणजे इथं तुम्हाला ताळेबंद जो समोर दिलेला आहे त्या ताळेबंदाच्या प्रारूपानुसार आपण 5 भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता आपण उदाहरण सोडवताना कोणत्या स्टेपमध्ये उदाहरण सोडवायचं, नेमकी सुरुवात कशी करायची याबद्दल आता आपण माहिती बोलायची. त्याच्या आधी तुम्हाला अंतर्गत देयते म्हणजे नेमकी कोणकोणची पदे घेतले जातात त्या पदाची माहिती मिळेल. अंतर्गत देयते. अंतर्गत देयतेमध्ये मुख्य 4 पद लक्षात ठेवायची. नंबर 1 भागीदाराचे भांडवल. नंबर 2 राखीव निधी व सामान्य संचिती. सामान्य संचिती. नंबर 3 नफा तोटा खाते. नफा तोटा खाते देयता बाजू. तीन पद सांगितलं ना. भागीदाराचे भांडवल. भांडवल खात्याची शिल्लक तुम्हाला ताळेबंदाच्या देयता बाजूला दिलेली असेल. राखीव निधी. कोणची निधी असो, कोणतीही निधी संचिती प्रणीवी म्हणजेच अंतर्गत येतात. राखीव निधी. राखीव निधी म्हणजेच काय असते, राखून व्यवसायाला जो नफा होतो, अतिरिक्त नफा, तो नफ्यातला काही हिस्सा भविष्याकरता राखून ठेवलेला असतो. म्हणजे एक प्रकारचा तो नफा आहे आणि नफ्यावर कोणाचा अधिकार असते, भागीदारांचा. म्हणून राखीव निधी म्हणजेच राखून ठेवलेला नफा. सामान्य संचिती म्हणजेच राखून ठेवलेला नफा. याच्यावर भागीदारांचा अधिकार असतो. म्हणून राखीव निधी, सामान्य संचिती ही काय म्हणतो आपण अंतर्गत देयता म्हणताय. नफा तोटा खाते. नफा तोटा खाते देयता बाजूला. ताळेबंदाच्या देयता बाजूला जर नफा तोटा खाते हे पद असेल तर तो नफा आहे. तर तो काय नफा आहे. आणि नफा म्हणजेच त्याच्यावर भागीदारांचा अधिकार असतो.
हे 3 पद लक्षात ठेवा. कोणकोणते पद? भागीदाराचे भांडवल, राखीव निधी किंवा सामान्य संचिती, नफा तोटा खाते, देयता बाजूला असेल तर हे 3 पद अंतर्गत देयतेमध्ये लक्षात ठेवायचे. लक्षात आलं? त्याच्यानंतर हे 3 पद सोडून बाकी कोणती देयता असो ती बाह्य देयता समजायची. भागीदाराचा कर्ज तर वेगळं राहिलंच, ते तर खाता आपण वेगळं उघडणार आहे. हे 3 पद सोडून ताळेबंदाच्या देयता बाजूला जी देयता उरणार आहे ती सर्व बाह्य देयतामध्ये टाकायची, बाह्य देयता म्हणून समजायची. तशा आता विसर्जना प्रसंगी जमा खर्च करताना किंवा उदाहरण सोडवताना कोणत्या क्रमाने उदाहरण सोडवायचे त्याचे क्रम आपण आता बघूया. पहिला मुद्दा आहे सुरुवातीची शिल्लक. सुरुवातीची शिल्लक त्याला आपण प्रारंभण आधिक्य म्हणतो. प्रारंभण आधिक्य. तर सुरुवातीची शिल्लक म्हणजे प्रारंभण आधिक्य. आता सुरुवातीची शिल्लक कोणत्या खात्याची राहील? रोकड खाते, भांडवल खाते, भागीदाराचे कर्ज खाते. या 3 खात्यांची शिल्लक तुम्हाला उदाहरणात दिलेली असेल ताळेबंदाच्या. 2 पद देयता बाजू जातील, देयता बाजू दिले आणि हे पद संपत्ती बाजू. या तिन्ही खात्यांची शिल्लक त्या खात्याला स्थानांतरित करायची. म्हणजे आपण सुरुवाती शिल्लक रोकड खात्याची शिल्लक रोकड खात्याला जाईल, भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्याला जाईल, भागीदाराच्या कर्ज खात्याची शिल्लक भागीदाराच्या कर्ज खात्याला स्थानांतरित करायची. म्हणजे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीची शिल्लक प्रारंभण आधिक्याचं स्थान. सर्वात शिल्लक लिहून घ्यायची. कोणकोणती 3च खात्याची शिल्लक आहे? रोकड खाते, भागीदाराचे भांडवल खाते आणि भागीदाराचे कर्ज खाते. या 3 खात्यांची शिल्लक ताळेबंदामध्ये दिलेली राहील. ती शिल्लक त्या खात्यामध्ये लिहून घ्यायची. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा अंतर्गत देयता. अंतर्गत देयता नेहमी भागीदाराच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करा. अंतर्गत देयता म्हटलं आपण भांडवल खाते शिल्लक भांडवल खात्यात आधी लिहून घेतली असेल. त्याच्यानंतर राखीव निधी, सामान्य संचिती, देयता बाजूला असलेला नफा तोटा खातेपद हे आणि या उलट कधी कधी तुम्हाला नफा तोटा खाते हे पद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला पण दिलेलं असू शकते. जर नफा तोटा खाते हे पद जर ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दिलेलं असेल तर तो तोटा असतो. तो तोटा असो की नफा असो हा भागीदाराच्या भांडवल खात्याला स्थानांतरित केला जाईल. अंतर्गत देयता नेहमी भागीदाराच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करावे. दुसरा नंतर नंबर 3 बाह्य देयता. बाह्य देयतेचे स्थानांतरण रोखीकरण खात्यात बाह्य देयतेचे स्थानांतरण रोखीकरण खात्याला करावे. नंबर 4 सर्व संपत्तीचे स्थानांतरण
सर्व संपत्तीचे स्थानांतरण रोखीकरण खात्यात रोखीकरण खात्याला करा. सगळ्यात पहिला क्रम आहे सुरुवातीचे अधिक्य, सुरुवातीची शिल्लक. कोणकोणत्या खात्याची असू शकेल? रोकड खात्याची शिल्लक रोकड खात्याला लिहिली जाईल. भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्यात जाईल. भागीदाराच्या कर्ज खात्याची शिल्लक भागीदाराच्या कर्ज खात्याला जाईल. त्याच्यानंतर ताळेबंदाच्या देयता तुला अंतर्गत देयतेची जेवढी पदं असतील, मला अंतर्गत देयतेला सांगितलेले नाव आहे. कोणतीही निधी संचिती असो, राखीव निधी, सामान्य संचिती, नंतर देयता बाजूला असलेला नफा तोटा खाते हे पद आणि संपत्ती बाजूला असलेला नफा तोटा खाते हे पद, हे या सर्वांचं स्थानांतरण कुठे करायचं? भांडवल खात्याला. या सर्व अंतर्गत देयतेचे स्थानांतरण भांडवल खात्याला करायचे. त्याच्यानंतर बाह्य देयता आली. बाह्य देयतेचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला करायचं. बाह्य देयतेचे स्थानांतरण रोखीकरण खात्याला. आणि संपत्ती बाजूला असलेल्या सर्व संपत्तीची पदं संपत्तीचे स्थानांतरण रोखीकरण खात्याला करायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे की रोखीकरण खात्याला आपण या दोन पदाचं स्थानांतर करणार आहे. बाह्य देयता आणि संपत्ती. बाह्य देयता आणि सर्व संपत्तीचं स्थानांतर कुठे केलं जाईल? रोखीकरण खात्याला केलं जाईल. अंतर्गत देयता भांडवल खात्याला जाईल आणि प्रारंभण अधिक, या तीन खात्याचे जे प्रारंभण अधिक्य आहे ते प्रारंभण अधिक्य सुरुवातीची शिल्लक म्हणून ते त्या खात्याला स्थानांतरित केलं जाईल. याप्रमाणे ताळेबंद जो तुम्हाला दिलेला आहे त्या ताळेबंदाची इथे विल्हेवाट लावली गेली आहे. या तीन स्टेप मध्ये कोणकोणते? 4 स्टेप मध्ये पाहिलेले आहेत. कशाला? पहिला काय दिलेला आहे? सुरुवातीची शिल्लक. सुरुवातीची शिल्लक कोणकोणत्या खात्याची राहील? रोकड शिल्लक रोकड खात्याला जाईल किंवा बँक शिल्लक असेल ती रोकड खात्याला जाईल. भागीदाराचं भांडवल दिलेलं असेल भांडवल खात्याला चालला जाईल. त्याच्यानंतर भागीदाराचे कर्ज खाते त्या कर्ज खात्याला स्थानांतरित करून घ्यायचं. नंतर अंतर्गत देयतामध्ये कोणकोणते मध्ये येऊ शकतात? राखीव निधी, सामान्य संचिती, अवितरित नफा किंवा अवितरित तोटा. देयता बाजूला जर नफा तोटा खाते पद आहे तर तो अवितरित नफा असतो. संपत्ती बाजूला जर नफा तोटा खाते पद आहे तर तो अवितरित तोटा असतो. त्या नफा तोटा खात्याचं स्थानांतरण भांडवल खात्याला करून घ्यायचं. त्याच्यानंतर आला का देयता आणि संपत्ती. बाह्य देयता म्हणजे अंतर्गत देयता सोडून, अंतर्गत देयता आणि भागीदाराचं कर्ज सोडून ताळेबंदाच्या देयता बाजूला जेवढेही देयतेची पदं असतील ती सर्व देयतेच्या पदांचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला केलं जाईल आणि सर्व संपत्तीचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला केलं जाईल. मग या ठिकाणी येथपर्यंत आला म्हणजे आपल्या ताळेबंदाची विल्हेवाट आपण लावली असं समजलं जाईल. तुम्हाला जो ताळेबंद उदाहरण दिलेला असेल त्या ताळेबंदाची सर्वप्रथम विल्हेवाट लावली आहे आणि त्याच्यानंतर मग ताळेबंदाच्या पदांचा विचार झाल्यानंतर मग तुम्हाला जी अतिरिक्त माहिती दिलेली असेल त्या अतिरिक्त माहितीचा विचार करावा लागेल आणि ती अतिरिक्त माहिती म्हणजे एक प्रकारची समायना समजून त्याचे 2 परिणाम करावे लागतील. मग त्या समायनेचे परिणाम कसे करायचे, अतिरिक्त माहितीचा विचार कसा करायचा आहे ते प्रत्यक्ष उदाहरण जेव्हा आपण सुरू करू त्यामध्ये त्याचा विचार केला जाईल. इथपर्यंत तुम्हाला आता काय सांगितलं गेलेलं आहे? सगळ्यात पहिले तुम्हाला या विषयाची सुरुवात करताना विसर्जन म्हणजे काय, विसर्जनाची आवश्यकता काय, भागीदारीचं विसर्जन का करावं लागतं, भागीदाराच्या विसर्जनाप्रसंगी कारवाई कशी केली जाते, प्रक्रिया काय आहे, त्याच्यानंतर भागीदारीच्या विसर्जनाप्रसंगी जमा खर्च करताना खाते कोणकोणचे तयार करायचे त्या खात्यांचे नाव तुम्हाला सांगितलेले आहे. खात्याचे नावासंबंधानंतर त्या खात्यांचे अधिक्य कसे लिहायचे आणि अधिक्य लिहिताना त्याचा क्रम कसा आहे, ताळेबंदाचे स्वरूप काय, ताळेबंदामध्ये कोणकोणते पद दिले. ताळेबंदामध्ये आपण 5 प्रकार पाहिले, 5 पद पाहिलेले आहेत. अंतर्गत देयता, बाह्य देयता, भागीदाराचे कर्ज, हे 3 पद देयता बाजूला असतील. त्यानंतर संपत्ती बाजूला 2च पद लक्षात ठेवायचे, रोकड किंवा बँक शिल्लक आणि नंतर उरलेली सर्व संपत्ती. नंतर या ताळेबंदाचं स्थानांतरण कसं करायचे, विल्हेवाट कशी लावायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग ताळेबंदाच्या देयता बाजूला जे अंतर्गत देयतेची पदं असतील ते जाईल भांडवल खात्याला.
सुरुवातीची शिल्लक आधी लिहून घ्यायची. रोकड शिल्लक रोकड खात्यात, भांडवल खाते शिल्लक भांडवल खात्यात, भागीदाराच्या कर्ज खाते शिल्लक भागीदाराच्या कर्ज खात्यात जाईल. त्याच्यानंतर बाह्य देयतेची पदं असतील. बाह्य देयतेचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला केलं जाईल. सर्व संपत्तीचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला केलं जाईल. म्हणजे सर्व स्थानांतरण झालं म्हणजे ताळेबंदाची विल्हेवाट आपण लावली. नंतर आता याच्या पुढच्या भागात आपण काय पाहणार आहे, प्रत्यक्ष उदाहरणाला सुरुवात कशी करायची. पुढचा आपण आता व्हिडिओ बनवून ते तुम्हाला सांगितलं जाईल. पण आता आपण आतापर्यंत हे तुम्हाला जेवढं सांगितलेली माहिती आहे ही माहिती तुम्हाला वहीमध्ये उतरवून घ्यायची आहे. मुद्दे जे मुद्दे मी बोर्डवर मांडले गेलेले आहेत ते मुद्दे लिहून त्यासमोरची माहिती जी सांगितली आहे ती माहिती ते दाखवायची आहे. जसं तुमचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्हाला मागे पुढे करून करता येईल. पॉज करून माहिती घ्यायची आणि तो तुम्हाला वारंवार पाहता येईल तो व्हिडिओ. दिलेली माहिती वारंवार लिहून तुम्हाला ते उदाहरण वहीमध्ये उतरून घ्यायची आहे आणि ती माहिती तुम्हाला वारंवार वाचून त्याबद्दलची तयारी तुम्हाला करायची. बाकीचं आपण आता पुढच्या भागामध्ये पाहू.